नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत पुन्हा सार्वजनिक सभेचे कार्य. मागील लेक्चरमध्ये आपण पाहिलं सार्वजनिक सभा, तिचे संस्थापक, त्याचे सदस्य या संदर्भात माहिती पाहिली. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत या सभेचे कार्य नक्की कोणकोणते केल्यात. तर पहा, पुन्हा सार्वजनिक सभा. सार्वजनिक सभेचं कार्य. तर पहिलं महत्त्वाचं, पुणे सार्वजनिक सभा ही एक सनदशीर चळवळ होती. सभेचं राजकारण हे अर्ज आणि विनंत्याचं राजकारण होतं. सभेचे प्रतिनिधी हे ग्रामीण भागामध्ये जाऊन माहिती गोळा करत असत आणि त्या माहितीला आकडेवारीची जोड देऊन अहवाल तयार करत असत आणि हा केलेला अहवाल ते सरकारला सादर करत असत आणि त्याद्वारे जनतेचे प्रश्न सरकारसमोर मांडण्याचं काम करायचं आणि त्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा. ब्रिटिश सरकारच्या धोरणामध्ये बदल घडवून आणण्यासाठी दबाव टाकण्याचं काम सुद्धा ही पुन्हा सार्वजनिक सभा करत होती. सार्वजनिक सभेच्या मागण्या कोणकोणत्या होत्या? तर पुणे येथे दारूचे गुत्ते कमी करणे, कायद्याचे मसुदे मराठीमध्ये उपलब्ध करून देणे, मुंबई हायकोर्टामध्ये किमान एक मराठी न्यायाधीश नेमावा, रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं, सरकार नियुक्त सभासदांच्या जोडीला एक लोकनियुक्त प्रतिनिधी सुद्धा असावा, पुणे शहरातील प्रश्नांसंदर्भात नगरपालिकेकडे विनंती अर्ज करायचा, सरकारी अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेणे व जनतेचे प्रश्न सोडवणे. तसंच सरकारनं केलेला महसूल हा अन्यायकारक होता. महसूल वाढ. सार्वजनिक सभेने यावेळेस महाराष्ट्रभर दौरे काढून 1873 मध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांची स्थिती वाईट होती आणि त्या स्थितीचं स्वरूप त्यांनी सरकारला सादर केलं. 1873 मध्येच फ्रान्सिस फर्डिनंड या अधिकाऱ्यानं महसुलामध्ये वाढ करण्याची सूचना सरकारला दिली. त्यावेळेस या पुणे सार्वजनिक सभेने एक अर्ज करून ही महसूल वाढ अन्यायकारक असल्याचा इशारा सरकारला दिला होता. मिठाच्या कराला विरोध केला. सरकारने ज्यावेळेस मिठावर जाचक कर लावला त्यावेळेस या कराला विरोध करून या कराविरुद्ध या पुणे सार्वजनिक सभेने जागृती निर्माण करण्याचं आणि जनमत संघटित करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. पूरग्रस्तांना मदत केली. 1874 मध्ये अतिवृष्टी झाल्यानं गिरणा आणि पांजरा या नद्यांना पूर आले. त्यामुळं नाशिक आणि खान्देश भागामध्ये पिकांचं नुकसान झालं. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि पूरग्रस्तांना या सार्वजनिक सभेने जवळजवळ 3000 रुपयांची मदत पाठवली. बॉम्बे असोसिएशन या संघटनेस 2500 रुपयांची आर्थिक मदत केली. 1875 मध्ये शेतकऱ्यांनी पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, खान्देश, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सावकारी बंड उत्पन्न केले. 1875 दख्खनचे दंगे या नावानं प्रसिद्ध असलेले हे सावकारी बंड किंवा सावकारी बंड आणि सावकारांच्या विरुद्ध असलेले हे बंड पुणे व सुपे जिल्ह्यात हे पहिले बंद झाले. पुणे आणि सुपेमध्ये हे सावकारी दख्खनचे दंगे झाले. याच्यामध्ये काय होतं या दख्खनच्या दंग्यामध्ये की सावकारांची दुकानं लुटायची, सावकारांची कर्ज, गहाण खात्यांची कागदपत्र जाळून टाकायची, सावकारांची नाकं कापून टाकायची, असं या बंडाचं स्वरूप होतं. सार्वजनिक सभेनं सरकारला दिलेलं निवेदन दिलं की बंडाची जबाबदारी त्यांनी सरकारवर टाकली व सरकारने शेतकऱ्यांना कर्ज आणि शेती संबंधी शिक्षण द्यावं अशी शिफारस सुद्धा केली की शेती संबंधी शिक्षण आणि कर्ज नसल्यामुळे ही याचं मूळ कारण हे सरकार आहे हे त्यांनी सार्वजनिक सभेने सांगितलं. परिणामी शेवटी सरकारला डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट पास करावा लागला. हे दख्खनचे दंगे म्हणून प्रसिद्ध. 1875 दुष्काळग्रस्तांना मदत केली. 1876-77 मध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडल्यानं अन्नधान्य, चारापारी, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आणि याकडं सरकारकडं या समस्यांकडं सरकारचं लक्ष वेधण्याचं काम या सार्वजनिक सभेनं केलेलं दिसतं. सभेचे ग. जोशी यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली दुष्काळी भागात त्यांनी प्रतिनिधी पाठवले. सभेनं दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून एक अहवाल तयार केला आणि तो अर्जाच्या रूपानं सरकारला सादर केला. ग. जोशी यांनी बंगाल, गुजरात, मद्रास इथून दुष्काळ निधी उभारण्याचं काम केलं.
त्या काळात जवळजवळ 70,000 जमा करून ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून पाठविण्याचं काम या सार्वजनिक सभेने केलं. त्यांनी दुष्काळ या प्रश्नावर इंग्लंड आणि देशी वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून दुष्काळग्रस्तांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं. सभेने दुष्काळग्रस्तांची गहाणी सरकारकडे समर्थपणे मांडली आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी दुष्काळ समिती नेमावी यासाठी सरकारकडे आग्रह धरला आणि त्यानुसारच दुष्काळ संहिता तयार करण्यात आली आणि त्याची माहिती लोकांना होण्यासाठी सभेने जवळजवळ त्या दुष्काळ संहितेच्या 6,000 प्रती मुद्रित करून त्या मोफत वाटल्या. दुष्काळावर उपाययोजना सार्वजनिक सभेने सुचवल्या. सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी कामे सुरू करावीत. शेतकऱ्यांना स्वस्ताने धान्य पुरवठा करावा. स्वस्त धान्याची दुकाने काढावीत. दौंड मनमाड रेल्वेला गती द्यावी. खडकवास धरणाचा विस्तार करावा. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानीस आळा घालावा. गुरांच्या चारा पाण्याची सोय करावी. ग्रामपंचायतीसाठी अल्प खर्चाची तरतूद करावी. इंग्लंडच्या राणीला सुद्धा मानपत्र देण्याचं काम या सार्वजनिक सभेने केलं. 1877 मध्ये लॉर्ड लिटन याने इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया हिला भारताची सम्राज्ञी हा किताब बहाल केला होता. 1877 मध्ये लॉर्ड लिटन महाराणी भारताची सम्राज्ञी व्हिक्टोरियाला हा किताब लॉर्ड लिटनने दिला होता, बहाल केला 1877 मध्ये. यावेळी सार्वजनिक सभेचे प्रतिनिधी म्हणून ग. वा. जोशी या दरबारामध्ये हजर होते. गणेश वासुदेव जोशी त्यांनी राणीला या सभेच्या वतीने एक मानपत्र सादर केलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं, भारतीयांना नवे राजकीय हक्क बहाल करून द्यावेत. या देशातील राज्यसंस्थांच्या विकासाला नव्या युगाला प्रारंभ करावा. भारतीयांना ब्रिटिश राष्ट्राच्या बरोबरीने राजकीय व सामाजिक दर्जा द्यावा. भारतीयांना स्वावलंबी आणि पुरुषार्थी बनवण्याचं शिक्षण देण्यात यावं. गणेश वासुदेव जोशी यांनी खादी पोशाख परिधान करून यावेळी त्यांनी प्रभावी भाषण केलेलं आपल्याला दिसतं. प्रकारे खादी पोशाख घालून हे या दरबारामध्ये गेलेले आपल्याला दिसतात. स्वदेशीचा प्रचार सार्वजनिक सभेने केला. रानडे यांनी विश्रामबाग वाड्यामध्ये स्वदेशी विषयावर 2 व्याख्यानं दिली. यानंतर ग. वा. जोशी यांनी स्वदेशी शपथ घेतली आणि आयुष्यभर स्वदेशीचाच वापर केला आणि तसं करण्यास त्यांनी इतरांनाही प्रवृत्त केल्याचं आपल्याला दिसून येतं. स्वदेशीच्या प्रचारासाठी त्यांनी प्रचार पुस्तिका छापली. महादेव रानडे, गणेश जोशी दोघांनीही देशाच्या उन्नतीसाठी स्थानिक उद्योगांवर भर दिला. गणेश वासुदेव जोशी यांनी मेणबत्ती, काडीपेटी व छत्र्या तयार करण्याचा कारखाना सुरू केला. स्वदेशीला उत्तेजन दिलं आणि त्यांनी त्यासाठी देशी व्यापार उद्योजक संस्था स्थापन केली. प्रचार कार्यासाठी त्रैमासिक या सभेने केलेलं काम आणि त्याचा प्रचार यासाठी त्रैमासिक काढण्यात आलं. हे त्रैमासिक 1878 पासून द क्वार्टरली जर्नल ऑफ द पुणा सार्वजनिक सभा हे मराठी आणि इंग्रजीमधून हे त्रैमासिक सुरू झालं. दीनबंधू या वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णराव भालेराव यांनी ग. वा. जोशी यांना ग्रंथालय काढण्यासाठी सहकार्य केलं होतं. श्री विचारवती सभा सार्वजनिक सभेच्या कार्याचं फलित म्हणजे ग. वा. जोशी यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनी पुणे येथे स्थापन केलेली श्री विचारवती सभा ही एक सामाजिक संस्था होती. सदाशिवराव गोवंडे यांच्याही पत्नीचं नाव सरस्वतीबाईच होतं. त्यामुळे ह्या दोन्ही सरस्वतीबाईंनी पुणे येथे स्त्रियांना एकत्रित आणण्यासाठी श्री विचारवती सभा स्थापन केली. दोन्ही सरस्वतीबाई, सदाशिवराव गोवंडे यांच्या पत्नीचं नाव सुद्धा सरस्वतीबाई होतं आणि ग. वा. जोशी यांच्या पत्नीचं नाव सुद्धा सरस्वतीबाईच होतं. 1873 मध्ये या सभेने सर्व जातीच्या स्त्रियांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. श्री विचारवती सभा सर्व जातींच्या स्त्रियांसाठी. 1879 मध्ये पुणे येथे विश्रामबाग वाड्याला आग लागली आणि ती आग विझवण्यासाठी आणि त्या वाड्याच्या पुनर्बांधणीसाठी विश्रामबाग वाडा ग. वा. जोशी यांनी सहभाग घेतलेला आपल्याला दिसून येतो. तसंच वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांविरुद्ध जे बंड करून इंग्रजांना पळ करून सोडलं होतं, तेव्हा जेव्हा या वासुदेव बळवंत फडके यांना पकडण्यात आलं, त्यांच्यावर खटला भरण्यात आला, त्यावेळेस सार्वजनिक सभेच्या वतीने ग. वा. जोशी यांनी त्यांचं वकीलपत्र घेतलेलं आपल्याला दिसून होतं. पहिले सशस्त्र क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखलं जातं. त्यांनी काही बाबतीत सरकारला सल्लाही दिला. या सार्वजनिक सभेनं फौजदारी खटल्यात ज्युरी पद्धती, संस्थानिकांचे अधिकार,
राज्यातील दंगे, नगरपालिकेच्या सदस्यांच्या नेमणुका, रेल्वे प्रवाशांच्या अडीअडचणी याबाबत या सभेनं सरकारला सूचना किंवा सल्ला दिला. बडोदा येथे राजे मल्हारराव गायकवाड यांच्यावर 1875 मध्ये तेथील रेसिडेंटवर विषप्रयोग केल्याचा आरोप आला होता. त्यावेळी त्यांना कायदेशीर आणि आर्थिक मदत या सार्वजनिक सभेने केली होती. बडोदाचे राजे मल्हारराव गायकवाड यांना. सार्वजनिक भटसभा, सार्वजनिक सभेचे सर्व सभासद हे ब्राह्मण होते. या सभेने कनिष्ठ वर्गाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांनी या सभेला सार्वजनिक भट सभा असं म्हटलं. 1870 स्थापन झालेली पुणे सार्वजनिक सभा याला भट सभा कोणी म्हटलं तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी का म्हटलं तर या सभेचे सर्व सभासद ब्राह्मण होते आणि त्यांनी कनिष्ठ वर्गाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं असं महात्मा ज्योतिराव फुले यांना वाटलं होतं. म्हणून त्यांनी या सभेला भट सभा असं म्हटलं होतं. या सभेवर उच्चवर्णीयांचा प्रभाव होता. म्हणूनच कृष्णराव भालेराव यांनी याच काळात दीनबंधू सार्वजनिक सभा स्थापन केली. कृष्णराव भालेराव दीनबंधूचे संपादक, त्यांनी दीनबंधू सार्वजनिक सभा स्थापन केली. सार्वजनिक काका म्हणजेच ग.वा. जोशी यांना सार्वजनिक काका म्हणायचे. त्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मारकासाठी ज्यावेळेस वर्गणी गोळा केली जात होती त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या स्मारकासाठी वर्गणी दिलेल्या आपल्याला दिसते. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाची जबाबदारी ॲलन ह्यूम यांनी ज्यावेळेस सार्वजनिक सभेचं एक प्रमुख सीताराम चिपळूणकर यांना पत्र लिहिली. त्यांनी सार्वजनिक सभेवरच भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन घेण्याची जबाबदारी टाकली. ह्यूम यांनी मुंबई, पुणे, मद्रास येथील नेत्यांच्या भेटी घेऊन 1885 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड ड्युरिंग यांची भेट घेऊन वर्षाखेरीस पुणे येथे राष्ट्रसभा भरविण्याचा आपला आणि आपल्या मित्राचा विचार आहे असं सार्वजनिक सभेमध्ये बोलून दाखवलं होतं आणि त्याची जबाबदारी सुद्धा या पुणे सार्वजनिक सभेवर देण्यात आली होती. अशा प्रकारे सर्वांगीण काम करण्याचं काम या पुणे सार्वजनिक सभेने केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचे संस्थापक होते ग.वा. जोशी. 1870 मध्ये स्थापन झालेली ही सार्वजनिक सभा. धन्यवाद.